सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 200 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता संध्याकाळ होत आली होती. अर्जुन आज दिवसभर घरीच होता. सक्तीच्या रजेवरच पाठवला होता सचिननं त्याला. दोघेही बेडरूममध्ये होते. आशू झोपला होता आणि तिने कपाट आवरायला घेतलं होतं. अर्जुन म्हणाला, मयू, जास्त काम करू नकोस. तू सुद्धा नवीन नवरी आहेस, विसरलीस का? आराम कर. मयुरी म्हणाली, आता बाद झालं तुमचा तो नव्या नवरा नवरीचा खेळ. आणि मी अशी नवरी आहे जिच्या पदरात एक मूल आहे आणि एक पसारा घालून ठेवणारा नवरा. आता मला माझी कामं करू द्या. किती पसारा करून ठेवला आहे तुम्ही या कपाटात. तुम्ही माझ्या कपाटात काय करत होता बरं? आणि माझ्या या साड्या किती उलत्या पालत्या करून ठेवल्या आहेत. काय होता तुम्ही माझ्या साडीसोबत? काय शोधत काय होता? आणि अर्जुन म्हणाला, मयू, मी लग्न झालेला पुरुष आहे आणि आता मी तुझ्या साडीत आणि परकरमध्ये काय शोधत असणार सांग बरं? अगं, काहीतरी इंटरेस्टिंग सापडतंय का ते बघत होतो. तशी मयुरी खूप हसली आणि म्हणाली, मग सापडलं का काही इंटरेस्टिंग? आणि अर्जुन म्हणाला, मग सापडलं तर? ती म्हणाली, काय सापडलं? तो म्हणाला, अगं, आपल्या गोड रोमॅन्टिक आठवणी सापडल्या. असं म्हणून अर्जुनराव म्हणाले, हे बघ, ही साडी तू दामले काकूंच्या सुनेच्या मंगळागौरीमध्ये घातली होती. काय माइंड ब्लोईंग दिसत होतीस तू, एकदम लाजवाब. आणि ही बघ, ही प्रीतीच्या चोरोटी भरण्यात घातली होती. त्यात तर तू एकदम फटाकडी दिसत होती. असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला. ती लाजून म्हणाली, चला तुमचं आपलं काहीतरीच. अर्जुन तिच्या जवळ जात तिच्या हातातली साडी घेऊन म्हणाला, अगं खरंच बायको, तू ना एकदम फटाकडी दिसतेस कधी कधी, आणि कधी कधी ॲटम बॉम्बसारखी माझ्यावर कोसळतेस. आणि तिला मिठी मारत म्हणाला, मयू, रात्री माझं मन नाही भरलं. आणि ती म्हणाली, मग पहाटे पहाटे तरी भरलं असेल ना तुमचं मन? तो म्हणाला, नाही तर पहाटेसुद्धा खूप घाई झाली. ती म्हणाली, आता अशीच घाई करावी लागणार अर्जुनराव. नाहीतर काय होतं ते माहीत आहे ना? तो म्हणाला, हो ना, नाहीतर रसगुल्ल्याचा फालुदा होतो. आता खूपच जपून आणि चाणाक्ष राहून सगळं केलं पाहिजे, कारण आता हा डिस्टर्ब तर सारखा सारखा होतच राहणार. मग तुझी मेहंदी दाखव ना, मी पाहिलीच नाही. आणि माझं नाव मला पाहू दे बरं त्यामध्ये. रात्री कसलाच वेळ नव्हता मेहंदी पाहायला. मयुरी म्हणाली, आता मेहंदी पुसट झाली, आता काय बघताय? अर्जुन तिला पुन्हा मिठी मारत म्हणाला, मेहंदी राहू दे ग, मग दुसरं काहीतरी दाखवतेस का? तू मला काहीही दाखवलं तरी पाहायला मी तयार आहे. मयुरी हसून म्हणाली, सोडा बरं आता चावट कुठले. अर्जुन म्हणाला, आता तुला मी 2 वेळा माझ्या नावावर करून घेतली आहे. ते काय असंच सोडण्यासाठी नाही. मी तुझ्याशी अजून कितीही वेळा लग्न करेन, पण तुला सोडणार मात्र एकदासुद्धा नाही, कळलं? असं म्हणून त्यानं तिच्या पाठीवर एक किस केला. तशी मयुरी शहारली. आणि आता इकडे राहुलच्या घरी राहुलसुद्धा ऑफिसला गेला होता आणि परत आला होता थोडा लवकरच. आणि कोमल म्हणाली, अहो, मी काय घालू सांगा ना, मला समजतच नाही. ड्रेस घालू की साडी? आणि राहुल म्हणाला, तुला काय हवं ते घाल, पण शोभेल असंच घाल. उगीच काहीतरी बुजगावण्यासारखं करू नकोस फॅशनच्या नावाखाली. आणि स्लीवलेस ड्रेस किंवा ब्लाउज तर अजिबात घालायचा नाही 4 चौकात. चांगलं अंग भरून कपडे घालायचे. तुला माहीत आहे ना मला आवडत नाही. ती गाल फुगवून म्हणाली, हो माहीत आहे. तुम्ही त्या दिवशी मला ओरडला तेव्हापासून मी ते सगळे ड्रेस बाजूला काढून ठेवले आहेत. त्या कपड्यांकडे आता ढुंकूनही बघत नाही. राहुल म्हणाला, फक्त बाजूला काढून ठेवलेत, पण फेकून नाहीच ना दिले. म्हणजे कधीही तू घालू शकतेस, मी नसलो की, बरोबर ना? कोमल म्हणाले, असं का वाटते तुम्हाला? मी खरंच नाही घालणार ते कपडे पुन्हा. राहुल म्हणाला, अगं तू खूप अल्लड आहेस. तुझं तुलाच कळत नाही की तू काय करतेस. त्या अल्लडपणात भरपूर चुका करून बसतेस. कधी शहाणी होणार आहेस काय माहीत. आणि कोमल नाराज होऊन म्हणाली, कदाचित एक बाळ झालं की मगच मला अक्कल येईल, हो ना राहुल? आणि तिचा तो दुःखी आवाज ऐकून राहुल तिला जवळ घेत म्हणाला, असं का म्हणतेस? नको नाराज होऊस, आपल्याला सुद्धा बाळ होईल, समजलं? आपण दोघेही सक्षम आहोत. तुला माझ्या पुरुषार्थावर काही संशय आहे का? सांग मला. तिला अजून म्हणाली, इश्य, काही काय बोलता? मला तुमच्या पुरुषार्थावर अजिबात संशय नाही. राहुल म्हणाला, मग झालं तर असाच विश्वास स्वतःवर सुद्धा ठेव. आणि काय घाई आहे ग बाळाची? मला तर अजिबात घाई नाही. बाळ आलं की फ्रीडम संपतं. आता अर्जुनचं बघतेस ना कसं चाललंय. भाड्या किती तळमळतो बायकोच्या सहवासाला. पण पोरांमुळे त्यालासुद्धा आता त्याच्या रोमॅन्टिक मूडला
आवर घालायला लागणारच आहे. आणि ती म्हणाली, पण राहुल, आपण दवाखान्यात तरी जाऊया ना, कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. आपण माझ्या टेस्ट करूया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. माझ्यात काही कमतरता असेल तर ती तरी कळेल आणि दूर करता येईल ना. आणि राहुल म्हणाला, आणि समज जर कमतरता माझ्यात असली तर? तुझ्या एकटीमध्येच ती कसं असू शकते? आणि एवढा वेळ वाट पाहूया आणि मग नक्की जाऊया दवाखान्यात. तुझा महिना भरला आहे ना, मग आणखीन 8-10 दिवस वाट पाहू. पाळी चुकली तर ठीक, नाहीतर नक्की दवाखान्यात जाऊ. कोमल म्हणाली, आपलं नशीब ना खूप खराब आहे. इतरांना बघा ना कशी नॅचरली मुलं होतात, आणि आपल्याला ट्रीटमेंट वगैरे सुरू करावी लागेल की काय, कुणास ठाऊक. राहुल तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग मी कशाला आहे? मी असताना तुला वेगळ्या ट्रीटमेंटची गरजच काय? माझ्या ट्रीटमेंटवरच तू गरोदर राहशील, बघतच राहतो. आणि त्याच्या या मिश्किल बोलण्यावर कोमल थोडी हसली आणि म्हणाली, तुम्ही पण ना राहुल, काहीही बोलत असता. राहुल म्हणाला, आता मुळाक्षराच्या बाहेरच काही बोललो का ग गुलाबो? बरं चल, तू ना सुंदर साडीच घाल, गुलाबी रंगाची. मस्त दिसतो तो रंग तुला, तू खूप शोभून दिसतेस. ती म्हणाली, पण काय हो, तुमच्या ऑफिसमध्ये तर असतील की नाही अशा बायका, मुली ज्या स्लीवलेस आणि शॉर्ट कपडे घालतात, मग त्यांना कसं बघता तुम्ही? राहुल म्हणाला, आता त्या दाखवतात म्हणून मी बघतो. मी काही कोणाला म्हणत नाही मला दाखवा, मला दाखवा. सहज जे डोळ्यांना दिसतं तिकडे नजर जाते माणसाची, आणि यात दोष आम्हा पुरुषांचा अजिबात नसतो. आणि मला नाही आवडणार जर तुझ्याकडे कोणी तसं पाहिलं तर. ती हसून म्हणाली, हो ते कळलं मला, पण आता या सगळ्या कपड्यांचं काय करू? राहुल म्हणाला, तू एक काम कर, हे सगळे कपडे तू झोपताना घालत जा माझ्यासमोर, म्हणजे त्याचा वापरसुद्धा होईल हो ना. आणि काय ग कोमल, आता बूट चोरल्याचे पैसे मिळाले आहेत की 25,000 रुपये आणि 25 पैसे, त्याचं काय करणार तू? आणि कोमल म्हणाली, काय करू? सगळंच तर आहे माझ्याकडे, काय घेऊ मी? ही माझी पहिली कमाई आहे ना, मग तुमच्यासाठीच काहीतरी घेते, चालेल? आणि आईबाबांसाठी सुद्धा काहीतरी घेते. राहुल हसून म्हणाला, शहाणीच आहेस कुठली, खूप कष्ट करून पैसा कमवून आणल्यासारखी म्हणतेस की ही माझी पहिली कमाई आहे. तू कुठे गेली होती ग कष्ट करायला? ती म्हणाली, तुम्हाला नाही आवडलं का आम्ही बूट चोरलेला? राहुल म्हणाला, अजिबात नाही आवडलं. कोमल म्हणाली, अहो ती एक पद्धत असते. राहुल म्हणाला, त्या पद्धतीच्या नावाखाली इतके पैसे उकळायचे असतात का, सांग बरं? ती म्हणाली, जर जिजूंना काहीच वाटत नाही पैसे देताना, तर तुम्हाला का वाईट वाटतंय? राहुल म्हणाला, त्याला काहीच वाटत नाही याचा अर्थ आपणही काही वाटून घ्यायचं नाही असं नाही होत ना. शेवटी हे त्याच्या कष्टाचे पैसे आहेत, आणि तुमच्या पद्धतीच्या नावाखाली थोडेफार घेतले असते तर चाललं असतं, पण हे कसली पद्धत? आता अर्जुन होता म्हणून त्याने तुम्ही मागेल तेवढी रक्कम दिली, पण त्या जागी दुसरा एखादा असता तर त्यानं किती अपमान केला असता तुमचा, सांगा. आणि रीती भाती पद्धती पाळायच्या, चेष्टा मस्करी करायची, पण मॅनर्स आणि मर्यादा पाळून, परिस्थितीचं भान ठेवून, कळलं? आता अल्लड कोमलला थोडं थोडं समजायला लागलं होतं, आणि ती नाराज होत म्हणाली, खरंच आमचं खूप चुकलं का हो? राहुल म्हणाला, खूप नाही पण खरंच चुकलं आहे. आणि ती म्हणाली, मग मी हे पैसे परत करते. राहुल म्हणाला, आता तो पैसे घेईल का तरी परत? अर्जुन आहे तो, एकदा वस्तू दिली की दिली, तो परत घेत नसतो. उलट तुम्ही मागितल्यापेक्षा 1 रुपया जास्त दिला त्यानं तुम्हाला, आणि जर एखादी वस्तू त्याला सोडायची नसली की तो सोडत नाही. मग कोमल म्हणाली, मग आता काय करायचं या पैशांचं? राहुल म्हणाला, असू दे, त्याच्या आशूच्या बारशामध्ये यात आणखीन काहीतरी पैसे घालून एक छानसं गिफ्ट घेऊ त्याला. आता बऱ्याच थोड्याफार प्रमाणात चैतन्य, अभिजित, सचिन यांच्या घरीसुद्धा हीच परिस्थिती होती. सगळ्यांनी आपल्या आपल्या बायका गोड शब्दात झापल्या होत्या, आणि वर अर्जुन आणि मयुरीला हे झापाझापीचं प्रकरण कळू द्यायचं नाही अशी तंबीसुद्धा दिली होती. नाहीतर अर्जुनने या सगळ्या रॉयल भूतांना झापलं असतं, बायकांना झापलं म्हणून. चैतन्य तर मेघाला कसल्या भाषेत बेकार बोलला होता, कारण त्याची भाषा खूप रॅश होती सगळ्यांपेक्षा. कधीच पैसे न बघितल्यासारखा हावरटपणा करत इतके पैसे मागितले. तुम्हाला काय घरी पैसा कमी पडतो का गं? आणि नवरे काय मेले आहेत का? मागायचे ना सरळ सरळ पैसे माझ्याकडे. बापरे, अशा भाषेत चैतन्याने मेघाला झापलं. मेघा तर रडायलाच लागली आणि म्हणाली, मी नाही येणार आता आजच्या अर्जुन भाऊजींच्या बॅचलर पार्टीमध्ये. चैतन्य म्हणाला, गुपचूप तयार हो, आधीच माझा मूड फार डिस्टर्ब आहे, ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग होती,
त्यात तानातानी झाली होती बरीचशी, आणि आता तू डोकं फिरवू नकोस. मेघा पुन्हा शांत झाली आणि गुपचूप तयार झाली आणि निघाली त्याच्यासोबत. आणि तरी त्याला हळूच म्हणाली, मग तुम्ही कसं हावरटपणा करत पार्ट्या मागता? तेव्हा तुम्हाला नाहीत का कोणी नावं ठेवत? चैतन्य म्हणाला, ए मेघा, आम्ही आहोत खूप जुने आणि चांगले मित्र. आम्ही एकमेकांच्या चड्ड्यासुद्धा घालतो आणि तुम्ही आमच्या बायका आहात. त्यामुळे प्रेस्टेजनं राहायचं बाहेर. आम्हाला शोभेल असंच. तुम्ही कसेही वागता यात तुमची नाही पण आमची इज्जत जाते. आमकेची बायको अशी अशी वागते, अशी अशी करते असं कोण म्हणालं तर कोणाचं नक्क कापलं जाईल. आणि तो गैरसमज तू काढून टाक की मी काहीही करेन तेच तू पण करशील. स्त्री पुरुष समानता असावी हे मला पण मान्य आहे, पण प्रत्येकच गोष्टी स्त्रीने पुरुषाची बरोबरी करायची नाही. अशानं घराला घरपण राहणार नाही. चैतन्य फार चिडून बोलत होता आणि आता मेघाला काय बोलावं ते कळेना. चल बस आता गाडीवर, असं म्हणून त्यानं गाडीला किक मारली. मेघा बसली, पण त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून. चैतन्याने थोडंसं पुढं जाऊन जोरात ब्रेक मारला. तशी मेघा धाडकन त्याच्या अंगावर कोसळली. तिच्या छातीचा टच त्याच्या पाठीला झाला आणि ती लाजून हसायला लागली. आता अभिनंसुद्धा थोडं थोडं घाबरतच मितूसमोर हा विषय काढला. आता त्याच्यासाठी ही रक्कम जास्त नव्हती. त्याला ऑड नाही वाटलं, पण बाकीच्या रॉयल गँग मेंबर्सचा मूड बघून त्याच्या लक्षात आलं की ही बाब गंभीर होती. आणि मितूच म्हणाली, अभि तू एक काम कर, आता या पैशांचं काय करायचं तुझं तूच ठरव. तसंही मला नकोच होते. अभि म्हणाला, आता आम्ही पार्टीत गेल्यावर ठरवतो काय करायचं. सचिनला मात्र अजूनही वेळ मिळालाच नव्हता लतासोबत बोलायला, पण तो नक्कीच बोलणार होता. आता निघायची वेळ होतच आली होती. अर्जुन म्हणाला, मयू तू आवर पटकन. सचिन ऑफिसवरून आला की आपण लगेच निघायचं आहे. मयुरी म्हणाली, हो झालं. आशू झोपेतून उठला की त्याचं आवरलं की लगेच निघूया. अर्जुन म्हणाला, उठव ना त्याला मग. ती म्हणाली, अहो असं कसं उठवता? त्याची झोप अर्धवट झाली तर तो पुन्हा रडेल की नाही? अर्जुन म्हणाला, मयू मग तो झोपलाय तोपर्यंत तू तुझं तरी आवरून घे. ती म्हणाली, नको ना, मग पुन्हा माझी साडी खराब होते. त्यापेक्षा मी आधी त्याचं आवरते आणि मग माझं आवरते. अर्जुन म्हणाला, कठीण आहे बाबा तुम्हा बायकांचं. कसलंच ऐकत नाहीस ना तू माझं मयुरी. मयुरी म्हणाली, आता यात काय ऐकायचं आणि नाही ऐकायचं? आता तुम्ही सांगेल त्या सिक्वेन्सनं सगळं घडेल का? मी जर नवीन साडी घातली आणि आशूनं साडीवर सुसू वगैरे केली तर पुन्हा मला त्रास होईल की नाही सांगा? पुन्हा साडी चेंज करावी लागेल. अर्जुन म्हणाला, मग त्यात काय झालं? मूल मांडीवर शिशी केली म्हणून मांडी कापून टाकायची असते का? नाही ना, मग केली सुसू तर केली. मयुरी म्हणाली, बरं मग तुमच्याच मांडीवर घ्या त्याला, मग कळेल त्या मुतारीच्या वासानं कसं बसायचं ते. आता मयुरी बोलत बोलत किचनमध्ये गेली आणि तोपर्यंत अर्जुनरावांनी खटाळपणा करत हळूच जाऊन आशूच्या कानामध्ये थोडंसं कुर्र केलं आणि आशू दचकून जागा झाला आणि ओठ काढून रडू लागला. इतक्यात अर्जुननं त्याला उचलून घेतलं आणि शिट्टी वाजवून गाणं म्हणू लागला आणि आशू त्याचं बोळकं तोंड घेऊन हसू लागला आणि त्याने अर्जुनच्या अंगावर सुसू केली. इतक्यात मयुरी आली आणि म्हणाली, हे काय, इतक्या लवकर आशू उठला कसा? आणि अर्जुन हसून म्हणाला, बघ मयू, हे माझ्या अंगावर सुसू केली या भाड्याने. मयुरी हसून म्हणाली, आता अजिबात कपडे चेंज करायचे नाहीत. मूल मांडीवर शिशी करतं म्हणून कोणी मांडी कापतं का? नाही ना अर्जुनराव, असं तुम्हीच म्हणाला होता ना आत्ता. अर्जुन हसून म्हणाला, मला हरकत नाही ग, पण तू पुन्हा जेव्हा याच मांडीवर बसशील तेव्हा तुला सहन होणार नाही ते. आणि मयुरी पुन्हा लाजायला लागली. चावट कुठले, आणा इकडे त्याला, असं म्हणून ती त्याचे कपडे बदलू लागली. आणि अर्जुन म्हणाला, आता माझे हे कपडे चेंज करायचे. ती म्हणाली, गप्प बसा आणि तुमचं तुम्ही चेंज करा, मला खूप कामं आहेत. तो हट्ट करत म्हणाला, ए मयू, आता तू अशी करणार आहेस का? माझ्याकडे दुर्लक्ष का करतेस? आज दिवसभरसुद्धा माझ्याकडे लक्ष नाही तुझं. मी इतका घरी थांबलो आहे तरीसुद्धा. मयुरी म्हणाली, कारण आता माझी कामं वाढली आहेत आणि माझी सगळ्यात जास्त गरज आशूला आहे. तुम्ही लहान आहात का हो आता हट्ट करायला? वय वाढेल तसा तुमचा हट्टही वाढत चालला आहे बरं का. ती पावडर इकडे द्या आशूची. आता ती त्याला साहित्य मागत होती आणि तो तिच्या हाताखाली काम करत होता. अर्जुन म्हणाला, म्हणून काय झालं, वय वाढलं तर प्रेम पण वाढतंच ना आणि कामसुद्धा वाढतं. व्हा बाजूला अर्जुनराव, मला त्याचं आवरू द्या. असं म्हणून ती तिचं आवरायला लागली आणि तो तिला मिठी मारत म्हणाला, मयू असं नाही हा करायचं, माझ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, नाहीतर बघच. मयुरी म्हणाली, तुम्हाला कितीही नाही वाटलं तरी माझं तुमच्याकडे दुर्लक्ष होणारच.
आणि आता तुम्हालाच हौस आहे दुसराही केमिकल लोचा करायची, मग तर काही विचारूच नका. आपल्यातलं अंतर वाढतच जाणार. आणि आता अर्जुनराव खरंच काळजीत पडले आणि म्हणाले, दोघात तिसरा आणि सगळा रोमांस विसरा. हे बहुतेक आता माझ्या बाबतीत खरं घडते की काय कुणास ठाऊक. बापरे, आता आणखीन एक लोचा करण्याअगोदर विचार करायला हवा, तो सुद्धा गांभीर्यानं. त्यांचं असं संभाषण सुरू होतं. इतक्यात लता आली आणि म्हणाली, ताई, आपण कधी निघायचं आहे? मेघाचा फोन आला होता, ती विचारत होती, कारण ते ऑलरेडी निघाले आहेत. अर्जुन म्हणाला, सचिन आला की लगेच निघायचं, तेवढाच तिथे टाईम स्पेंड करता येईल ना. आणि ऐक ना लता, थोडा चहा करतेस का? लता म्हणाली, अहो भाऊजी, करतेस का म्हणून काय विचारताय, कर म्हणायचं. अर्जुन हसून म्हणाला, बरं कर चहा. आणि सचिनसुद्धा साठी ठेव, तो सुद्धा ऑन द वे आहे, कधीही येईलच. इतक्यात सचिनसुद्धा आला. सगळ्यांनी चहा घेतला आणि फ्रेश होऊन निघाले. आणि आता खूप दिवसांनी अर्जुनराव स्टेअरिंगवर बसले आणि त्यांच्या शेजारी मयुरी बसली. जेव्हापासून मयुरी माहेरी गेली होती तेव्हापासून अर्जुन स्टेअरिंगवर बसतच नव्हता. ती शेजारी बसली नाही की त्याला चुकल्यासारखं वाटायचं. आणि आता मात्र रस्त्याने स्वारी काहीच चावटपणा करत नव्हती. मयुरीने घातलेल्या भीतीमुळे बहुतेक घाबरले होते.